संघांना आपण पाहिलं तर व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. पंच इशारा देतात, मॅचला होते सुरुवात. ग्रेटेस्ट बिगेस्ट अँड टफेस्ट फायनल. प्रत्येक षटकासाठी आपण पाहिलं आत्मारामजी महाळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच श्यामजी जाधव आणि राहुलजी सावंत तर त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतोय, कारण की मला वाटते मग श्यामजी जाधव आपण पाहिलं तर मग SPL चे आयोजक आपल्याला हजर पाहायला मिळतील. संदेशजी पवार यांना देखील मी विनंती करतोय की आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. संतोषजी पवार यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. नक्कीच आपण पाहिलं जयप्रकाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला आपण पाहिलं तर जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघाच्या बॅटरला आपण पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. थँक्यू डीजे, थँक्यू बिरसा मुंडा बँजो पार्टी. अगदी चांगली धून. तेच म्हणून मी बोलते की घाई करा, कारण की जास्त आता वाजू पण नको. नक्कीच फायनल झाल्यानंतर तुम्हाला मग ढिंचाक ढिंचाक 1 तास 2 तास किती वाजवायचे वाजवा, सध्या नका वाजू. बाण तुमचा बंद ठेवा. तुम्हाला संधी आता थोडी कमी देणार आहोत. आता आपण मैदानाच्या आतमध्ये कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर प्रवीण सुतार या या फलंदाजाला पाहिलं आपण गोलंदाजाच्या समोर. अनिकेत चौधरीचं आपण विश्लेषण करायचं झालं तर त्यांनी आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली देखील आहे. परंतु विजय आपण बघितलं ना तर कुठे ना कुठे नुस्तार वसई संघाला डॉमिनेट करू शकतायत जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडी टीम, कारण की जर 15+ धावा आल्या तर एक चांगला टोटल बनू शकतो इथे. हो वेगवान चेंडू होता, वेगवान. मात्र आपण पाहिलं इथे बीट केलंय किरणला. भरपूर आपण बघितल्यानंतर प्रश्न आहेत की या फायनलला जिंकणार कोण, या पारितोषिकांना पटकावणार कोण, आणि त्याचे दावेदार आता आपल्याला काही क्षणामध्ये देखील पाहायला मिळतील. फायनलिस्ट टीम आहेत न्यूस्टार वसई आणि जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे. काय जबरदस्त कोलांडे संघाचा परफॉर्मन्स देखील राहिला आहे. हो आणखीन एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. अगदी फटका खेळायचा होता आरपार, परंतु चेंडूला नक्कीच मिडल ऑफ द बॅट करू शकले नाही आहेत सध्या तरी किरण माळी. चेंडू फेकून झालेत आहेत या षटकामध्ये आतापर्यंत जवळ पण बघितले 5. चौकार षटकार हॅट्रिक्स पारितोषिक आहे. त्याच दरम्यान पाहिलं आपण आणखीन एक तेच तर्रार चेंडूने आपण पाहिलंय षटकाची समाप्ती, परंतु DRS ची नक्कीच डिमांड केली आहे. पाहावं लागेल आमचे अंपायर्स विजयजी भोये निरीक्षण करतील तिथे. फेअर आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच निरीक्षण केले आणि त्यांनी सांगितले की हा चांगला चेंडू आहे. मग आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकामध्ये अगदी संख्या थांबून ठेवली आहे. फक्त 3, 1 बाद 3, 6 मध्ये 3 आल्यात. अंधार पडेल. नक्कीच विनंती करतोय थोडंसं क्विक करा, कारण की मग चेस करायच्यात नुस्तार वसई संघाला. नुस्तार वसई संघाने आपण बघितलं परफॉर्मन्स वर परफॉर्मन्स वाढवत गेली आहे आणि मग अतिशय चांगला खेळ. राहुलला यावेळेला फ्लिक केले पुढे येऊन. हो व्हाट अ ग्रेट डान्सिंग डाउन द शॉट, middle of the bat is out of the park. That's a big, huge and massive hit. 6R.
डेफिनेटली या सिक्सर साठी नरेश चिमाळे यांच्याकडून पारितोषिक आलंय 100 रुपये. जयप्रकाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक आहे या संघासाठी. ते आमच्यापर्यंत फोन लाईनच्या माध्यमातून माहिती पोहोचवली आहे. फटका आपण बघितला ऑफस्टमच्या थोडा बाहेर चेंडू होता, तिथून खेळायचा होता. नाही, किरण सरळ नकार देतात, सरळ नकार दिलाय. त्यांना माहित आहे इथे काय घडू शकतंय. टीमच्या टोटल मध्ये बदल झालाय. 10 धावा फलकावर. अगदी आपण पाहिलं चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 2. जवळजवळ 4 चेंडू शिल्लक आहेत. ये देखो आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास था, कहीं ना कहीं स्ट्रगल करते नजर आ रहे इस बार किरण माली, जिन्होंने अब तक इस श्रृंखला में बेहतरीन बल्लेबाजी करी है. लेकिन अब क्या चल रहा है, मैदान के अंदर आपस में लड़ रहे हैं. देखो हमारे टेडीज इस बार जवळ पण बघितलं तर पारितोषिक आहे. विलासदादांनी माझ्यापर्यंत नक्कीच सिक्सरचे हॅट्रिक्स लगावली तर मग कॅश प्राइज आहे. शैलेशजी जाधव, श्यामजी विहारी, देवजी महाली, गंगारामजी खरपडे यांच्याकडून आपण बघितलं ना, मग सिक्सरची हॅट्रिक लगावली तर 500 500 500 एकूण टोटल 2000 रुपयाचा आपण पाहिलं हे कॅश प्राइज दिला जाईल. तसेच मग आमचे A1 जोडी आपण बघितली, त्यांच्याकडून देखील 500. मग सातिवली टीमच्या माध्यमातून 300, म्हणजे जवळजवळ आपण बघितलं तर 2800 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतं इथे. आणि ही चीट माझ्या हातामध्ये आलेली आहे. टीमची टोटल 12 चेंडू फेकून झालेत. शेवटचा चेंडू होता. नक्कीच आपण पाहिलं तर या चेंडूवर तितक्या धावा नाही आल्या जितक्या अपेक्षित होत्या. किरण मालीने स्ट्रगल केलं, परंतु आपण पाहिलं तर 13 धावा लागल्यात बोर्डवर आणि 14 धावांचं लक्ष. फायनलचा मॅच आता आपण बघितलं तर चित्र हे आहे की या दोन संघांना यापैकी एक ट्रॉफी मिळेल, परंतु कोणाला ही मिळेल आणि कोणाला ही मिळेल त्याचं चित्र अजून क्लिअर नाही झालं. ते होईल आता. देखो कितना बड़ा ये टूर्नामेंट चला है, 7 दिन का, और ये 7 दिन में जिस तरह से दर्शकों की भीड़ यहाँ पे उमड़ी है, बेहतरीन बेहतरीन. क्योंकि आज 26 जनवरी का दिन हमारे लिए आज़ादी का दिन, और आज़ादी का दिन यानी छुट्टी का दिन, और छुट्टी के दिन इतने बड़े तादाद में यहाँ पे दर्शक आए हैं. सभी दर्शकों का फिर से एक बार से स्वागत करेंगे इस फाइनल के मुकाबले में. अब देखेंगे जीतने के लिए मुकाबला टारगेट रखा है 14 रनों का. किस तरह से चेस किया जाएगा, क्या गेंदबाजी में पलटवार करेंगे. अगर रिकॉर्ड देखा ना वसई तालुका आदिवासी क्रिकेट एसोसिएशन का, तो न्यू स्टार वसई टीम को हराने का कारनामा कर चुकी है कोलंडी की टीम. लेकिन इस बार करेंगे क्या, कर सकते हैं क्योंकि उनकी गेंदबाजी में धार है, अच्छी गेंदबाजी कर सकते हैं वो, लेकिन किस तरह की गेंदबाजी करेंगे. अब देखो गेंदबाजी तो संभालनी है विशाल को, दूसरी तरफ अगर संभालना है तो अनिकेत को, क्योंकि सुरेंद्र को हमने इंजर्ड होते हुए देखा था, तो बल्लेबाजी करने वो नहीं आए. अब राहुल, जिनका दिन आज बहुत ही खास रहा है, क्योंकि आज के दिन वो 50 बनाने वाले इस श्रृंखला के पहले खिलाड़ी बने. पहला उन्होंने हाफ सेंचुरी लगाई श्रृंखला में, और वही खिलाड़ी है आज पूरी तरह से छा गए. लेकिन उनके सामने एक यंगस्टर खिलाड़ी है. यंगस्टर खिलाड़ी क्या अपनी प्रतिभा दिखाएगा, किस तरह से गेंदबाजी करेंगे. फाइनल का ये मुकाबला है, बड़ा मंच पे बड़ा वाला पंच. अब कौन लगाएगा मुकाबला. हैट्रिक के लिए अब 2100 रुपए का इनाम है. होऊ शकते 14 धावा, परंतु समोर पहिला बॉल होता. प्रवीण आपण पाहिले तर नक्कीच वेगाने आले होते. 14 धावांचं टार्गेट, त्यापैकी आपण पाहिलं तर आता जवळजवळ बघा आता हॅट्रिक नाही येणार, आता 2च सिक्सर येतील. बघा 2 सिक्सरवर काय लागेल का आहेत. वाईट
आहेत मला वाटतंय. विलासदादांनी माहिती दिला तर कोण आहे 2 सिक्सरवर? 1 2 3 4 नक्कीच ही नावं नक्कीच आपण पहिला मग शैलेशजी जाधव, श्यामजी देवजी महाळी आणि गंगारामजी खरपडे यांच्याकडून आहे ते पारितोषिक 2 सिक्सरसाठी देखील. टीमची टोटल 3. फायनलचा मॅच आहे. पंच, बैकफुट पंच, बड़ा वाला पंच. ये पंच में बन सकता है ये खिलाड़ी सरपंच. गेंद बाउंड्री लाइन के पार, 4 रन. आणखीन एक जर चौकार लगावला ना तर मग संतोषजी भक्ते साहेब आणि विलासदादा वाडान यांच्याकडून 1000 रुपये एक चौकारासाठी. अब एक गेंद 1000 रुपये की हो गई है. आणखीन गणेशजी भोईर दादांचं सुद्धा नाव ऍड केलंय. आता लागू शकतोय. नरेंद्रजी कुरा हो 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 हवेत. ओ पकडलाय. विकेट डाऊन. विकेट डाऊन झाला इथे. हा डेफिनेटली आपण बघितलं. चला लगेच फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा फलकावर. नक्कीच आपण बघितलं तर मग लगातार 2 चौकार लगावले तर रुपेश दादा जाधव यांच्याकडून आणि वैभव दादा भोईर यांच्याकडून किती 2100 रुपये. शेअर मार्केट वाढलं संध्याकाळच्या सत्रामध्ये. हा नक्कीच आपण बघितलं. मला वाटतं उंचीवरनं म्हणून शेअर मार्केट वाढलंय. नक्कीच अजित दादा दोदुडे सुद्धा आता त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेत. त्यांच्याकडून मग आणखीन मला वाटतं शेअर मार्केट वाढेल. 7 धावा हव्या आहेत. चला चला क्विक क्विक क्विक. काय होतंय? नक्कीच सिक्सर साठी 1000 रुपये विलासदादा वाडांकडून. टॉपेज होता. सुरेंद्र घाटाल इंजर्ड आहेत तरी देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये. त्याला जाणीव आहे या मॅचची. आपण पाहिलं तर टीमची टोटल आहे 8 धावा. जिंकण्यासाठी हव्या आहेत आता. आपण पाहिल्या तर 6 धावा. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच इथे आपण पाहिलं तर विकेट विकेट डॉट चेंडू. रंगत येऊ शकते, रंगत होऊ शकते मॅच मध्ये. डॉट हो 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 डॉट चेंडू. डॉट चेंडू नक्की टेन्शन टेन्शन वाढवेल. टेन्शन टेन्शन टेन्शन. आता मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा मला वाटतंय मग शेअर मार्केट वाढेल. 6 धावा 7 मध्ये 6. बघा मॅच अजून आहे. मला न्यू स्टार वसई संघाचा रेकॉर्ड असाही माहिती आहे. 12 मध्ये 11 धावा सुद्धा झाल्या नव्हत्या या संघाला. हा बॉल हो हो थोडस मात्र शफल झाला होता. परिणाम दिसून आला इथे. व्हाईट बॉलचा मात्र नक्कीच इशारा येतोय. 7 मध्ये 5. 7 चेंडू 5. इथे आपण पाहिलं तर नक्कीच संध्याकाळचं सत्र अंधार अंधार आणि अंधार. बॅड लाईट मध्ये आपण पाहिलं. नक्कीच सध्या सूरज माली काय करतायत? मॅच पकडा नक्कीच मच्छर नंतर मारा. टॅप केलाय. हो यावेळेला धोका धोका. फलंदाज बाद. काय फिल्डिंग पाहायला मिळाली बघा. अगदी आपण पाहिलं तर जवळून धाव सोडण्याचा प्रयत्न होता. मात्र आपण पाहिलंय तर फलंदाज बाद. परंतु तिसऱ्या अंपेअरची केली आहे डिमांड.
यस इट इज आउट. अगदी आपण पाहिलं क्लिअर दिसतंय चित्र. मग इथे काही शंकाच निर्माण होणार नाहीये. चला गेम ऑन आहे. पूर्णपणे गेम ऑन झालाय पुन्हा एकदा. बघा आता किती तर 6 मध्ये 5. 6 चेंडू 5 धावा. दर्शक अभी भी देखो शाम का वक्त है, उनको भी इस ट्रॉफी का चैंपियन कौन होने वाला है, कितने बेसब्र है और इस मुकाबले के ऊपर उनके भी निगाहें डटी हुई है. उनको भी पता लगाना है कि कौन इस ट्रॉफी को लेके जाने वाला है. जो ये बड़ी वाली ट्रॉफी है मेरे सामने है. रुपेश गेंदबाजी के लिए आगे निकल कर खेलने का प्रयास. डॉट गेंद. प्रेशर अब टेंशन. टेंशन में टेंशन. टेंशन में लोग तो ज्यादा ठंडा ठंडा कूल कूल नवरत्न तेल का इस्तेमाल करते हैं, लेकिन यहाँ पे आप बल्लेबाज किसका इस्तेमाल करेंगे. 5 में अब 5. ये देखो अब ऐसे शॉट खेला है. कैच लेकिन छोड़ा है. कप्तान थे वहां पे इस टीम के, लेकिन उनका कैच छूटा उनके हाथों से. लेके हो गया जो होना था वो हो गया. बल्लेबाज रन आउट हो गया. हाई वोल्टेज वाला मुकाबला. क्या बेहतरीन मुकाबला नजर आ रहा है. कैच को पकड़ना चाहिए था क्योंकि यहाँ पे एक रन बचता और शायद से मौका भी ना मिलता, लेकिन एक रन मिला है. लेकिन उसके बाद देखेंगे. चलो ज्यादा से ज्यादा वक्त नहीं लेना. चलो अंपायर क्या बता रहे हैं. 2 रन है. डेफिनेटली तीसरे रन के प्रयास में बल्लेबाज आउट हुआ है यहाँ पे. तीसरे रन के प्रयास में, यानी कि अब मुकाबला जीतने के लिए 3 रनों की जरूरत है 4 गेंदों में. पुढचा चेंडू पाहतोय आपण. खेळलाय हवेत. हो कॅच. कॅच पकडली आहे. फलंदाज बाद. काय जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. बारी बारी सबकी बारी. बल्लेबाजी गेंदबाजी क्या हो रही. शानदार क्या बेहतरीन वाला मुकाबला देखने को मिलता है. फाइनल का मुकाबला. सुपर से ऊपर वाला मुकाबला. बच्चा लोग अंदर नहीं आना है. अब देखो हमारी टेडी भी टेंशन में आ गए. टेंशन में उनको भी. लाईट पेटवली तर त्यांच्या डोळ्यावर इफेक्ट येईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रवींद्र. चेंडू शिल्लक आहेत आपण बघितले तर जवळ जवळ 3 आणि धावा 3. हो आणखीन एक डॉट पाहतोय आपण. काय जबरदस्त मॅच होतोय. अगदीच या सत्रामध्ये आता मात्र आपण पाहिले न्यू स्टार वसईची टीम थोडीशी बॅकफुटला गेली आहे. डॉट चेंडू आले. मोमेंटमला गमावलंय, परंतु आपण पाहिली आहे तर मॅच आहे. नक्कीच जयमल्ला स्पोर्ट्स कोलांडे टीम नक्कीच आपण पाहतोय की घाई करा, वेळ नका घेऊ. 2 असतील आणि 3. 2 चेंडू 3 धावा. अगदी रंगतदार रोमहर्षक मुकाबला पाहायला मिळतोय. अंधारात पाहिलं आपण तर नक्कीच आपण चाललोय तरी देखील मात्र उत्कंठा जसजशी मात्र वाढताना पाहायला मिळते. मेगा फायनलचा मॅच कसा असायला हवा तर मेगा फायनलचा मॅच रफ अँड टफ. चला कोलांडे टीम. प्रेक्षकांना हा मॅच आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा दोन्ही टीम साठी. फायनलचा मुकाबला आपण पाहतोय मैदानात. ये ड्राइव किया है. खिलाड़ी है. ओहो गलती हुई है. एक में टेंशन हो गया है.
एक में एक. जल्लोष 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 सध्या मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त मुकाबला. चला घाई करा जय मल्हार स्पोर्ट कोलांडे टीम एक मध्ये एक में एक मुकाबला जीतने के लिए. टेडी टेडी थोड़ा बाहर आ. टेडी एक चेंडू एक दाव. वो चाय भी क्या उसमें शक्कर ना हो. वो मैच भी क्या उसमें बराबर की टक्कर ना हो. बराबर की टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डेफिनेटली वक्त नहीं जाया करना है. एक में एक. अगर ये गेंद डॉट आती है तो नरेश माली और जयप्रकाश जी पाटिल के ओर से 1100 रुपए का इनाम दिया जाएगा. क्रिकेट का मैदान अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है अभी पता चलेगा. जयेश जल्दी ज्यादा वक्त नहीं लेना है. कोलांडी टीम जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. एक चेंडू एक धाव. कोण जिंकेल हा मॅच कोलांडे की मग वसई. कोलांडी टीम वेळ घेताय तुम्ही. काय मॅच झालाय. व्हॉट अ मॅच. नक्कीच टाइम पास होते प्लीज. एक मध्ये एक. जीत लिया इस मुकाबले को न्यू स्टार की वसई टीम ने. क्या बेहतरीन. अंगात चालया आलय झिंग 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 झिंग. नक्कीच मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावर बसून घ्या. सगळ्यांना विनंती करेन मी. नक्कीच श्यामजी जाधव यांना विनंती करते की आपण मंचावर या. श्यामजी जाधव साहेब. वैभवजी भैर दादांना सुद्धा विनंती करते. मला वाटतंय की वर होते आपण या. रुपेशजी जाधव प्रवीणजी भीमरा यांना सुद्धा विनंती करतोय. अजितजी धोदडे राहुलजी सावंत आणि आमचे जे सगळे पावडे